नमस्कार माझ्या स्वामी भक्तांनो, जय जय स्वामी समर्थ. सर्वप्रथम आपल्या ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी माझा कोटी कोटी प्रणाम. माझ्या सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रकट दिनाच्या मनपूर्वक स्वामीमय शुभेच्छा. मित्रांनो, 20 मार्च 2026 हा आपल्यासाठी खूप खास दिवस आहे, कारण या दिवशी आपल्या अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. स्वामींचा हा दिवस म्हणजे आपल्या स्वामी भक्तासाठी जणू काही दुसरी दिवाळीच असते. आपण या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहत असतो आणि मनापासून सेवा करायची इच्छा आपल्या प्रत्येकाच्या मनात असते. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने जाणून घेणार आहोत की स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन घरच्या घरी कसा साजरा करायचा, स्वामींची पंचोपचार पूजा कशी करायची आणि जर तुम्ही 21 दिवस स्वामी चरित्र सारामृताचे पारायण केले असेल तर त्याची सांगता कशी करावी, ही सगळी माहिती मी तुम्हाला अगदी सोप्या आणि मनापासून सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, सर्वात आधी आपण जाणून घेऊया प्रकट दिनासाठी तयारी कशी करायची. प्रकट दिनाच्या किमान 10 ते 15 दिवस आधी घरात स्वच्छता ठेवावी. देवघर स्वच्छ करावे, स्वामीचा फोटो किंवा मूर्ती स्वच्छ पुसून ठेवावी आणि शक्य असेल तर दररोज थोडा वेळ स्वामी नामस्मरण करावे, कारण ज्या घरात स्वामींचे नामस्मरण चालू असते त्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढत जाते. अनेक स्वामी भक्त या दिवसासाठी 21 दिवसाचे पारायण देखील करतात. जर तुम्हाला 21 दिवस स्वामी चरित्र सारामृत पारायण करायचा असेल तर त्याची सुरुवात 28 फेब्रुवारीपासून करता येते. या 21 दिवसाच्या सेवेमध्ये काही साधे नियम पाळले तर अधिक चांगले मानले जाते. जसे शक्य असेल तर ब्रह्मचर्याचे पालन करणे, साधे सात्विक शाकाहार आहार भोजन करणे, कांदा लसूण टाळणे आणि रोज ठरलेली वेळी पारायणाला बसणे. सकाळी किंवा संध्याकाळी मन शांत करून स्वामींचे नाव घेत पारायण केले तर मनालाही शांती मिळते आणि स्वामींची कृपादृष्टी देखील प्राप्त होते. अनेक स्वामी भक्तांनी ही सेवा करून स्वामींचे चमत्कारिक अनुभव घेतले आहेत. आता आपण जाणून घेऊया प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींची पंचोपचार पूजा कशी करावीची. ही पूजा अगदी साधी आहे, पण मनापासून केली तर खूप प्रभावी ठरते. सर्वप्रथम देवघरात स्वच्छ चौरंग किंवा पाट ठेवून त्यावर स्वच्छ पिवळे किंवा लाल वस्त्र अंथरावे. त्यावर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती स्थापित करावी. त्यानंतर स्वामींना फुलं अर्पण करावी आणि मनापासून नमस्कार करावा. पूजेसाठी लागणारी सामग्री म्हणजे धूप किंवा लाल फुले, चंदन, नैवेद्य, फळं किंवा मिठाई, पान, सुपारी आणि शक्य असेल तर पंचामृत म्हणजे दूध, दही, साखर, मध आणि तूप. सर्वप्रथम स्वामींना आसन अर्पण करायचे आणि ओम स्वामी समर्थाय नमः हा मंत्र 11 वेळा म्हणायचा. त्यानंतर स्वामींच्या चरणी पाद्य अर्पण करायचे, म्हणजेच थोडेसे पाणी अर्पण करायचे आहे. त्यानंतर आचमन अर्पण करायचे, म्हणजे स्वामींना पवित्र पाणी अर्पण करायचे. पुढे स्नानाची प्रक्रिया येते. जर तुमच्या घरी स्वामींची मूर्ती असेल तर तुम्ही पंचामृताने किंवा स्वच्छ पाण्याने अभिषेक करू शकता. अभिषेक करताना मनात सतत श्री स्वामी समर्थ हा नामजप चालू ठेवावा, कारण प्रकट दिनाच्या दिवशी स्वामी तत्व 1000 पटीने जागृत करत असतात आणि त्या दिवशी केलेली नामस्मरण खूप फलदायी मानले जाते. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावी आणि स्वामींना स्वच्छ वस्त्र अर्पण करावे. त्यानंतर चंदन लावावे, फुले आणि आहार अर्पण करावा, धूप आणि दीप अर्पण करावा. यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवावा. नैवेद्यामध्ये तुम्ही शिरा, फळे, मिठाई किंवा घरात बनवलेला साधा सात्विक पदार्थ अर्पण करू शकता. त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची आरती करावी. ज्या घरात आरत्या तुम्हाला आवडतात त्या प्रेमाने म्हणाव्यात. आरतीनंतर काही वेळ शांत स्वामी नामस्मरण करावे आणि मनातल्या मनात स्वामींचे आभार मानावे, कारण स्वामींनी आपल्याला दिलेले आशीर्वाद आणि साथ हीच आपल्या आयुष्याची खरी संपत्ती आहे. आता जर तुम्ही 21 दिवस स्वामी चरित्र सारामृताचे पारायण केले असेल तर त्याची सांगता प्रकट दिनाच्या दिवशी करणे अत्यंत शुभ मानले जाते. उदाहरणार्थ, पहिले पारायण 28 फेब्रुवारी ते 5 मार्च, दुसरे पारायण 6 मार्च ते 13 फेब्रुवारी आणि तिसरे पारायण 14 मार्च ते 20 मार्च अशा प्रकारे 3 पारायण पूर्ण होऊ शकतात.
प्रकट दिनाच्या दिवशी सकाळी स्वामींची पूजा करून पारायणाचे शेवटचे प्रकरण वाचावे आणि त्यानंतर स्वामींना नैवेद्य अर्पण करावा. याला उद्यापन किंवा सांगता असे म्हणतात. या सांगतेसाठी मोठे विधी करायची गरज नसते. स्वामींची सेवा नेहमी साधी आणि मनापासून असावी हेच महत्त्वाचे असते. मित्रांनो, आता शेवटी अजून एक सुंदर आणि महत्त्वाची गोष्ट जाणून घेऊया. ती म्हणजे स्वामी समर्थ महाराजांना कोणता नैवेद्य आवडतो. अनेक भक्तांच्या मनात हा प्रश्न असतो की प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींना काय नैवेद्य दाखवावा. तर सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा. स्वामी समर्थ महाराजांना सात्विक आणि शाकाहारी नैवेद्य अत्यंत प्रिय असतो. त्यामध्ये गोड पदार्थ असू शकतात, तसेच तिखट पदार्थ देखील असू शकतात. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नैवेद्य दाखवताना भक्तिभाव आणि मनाची शुद्धता असते. स्वामींना आवडणाऱ्या नैवेद्यामध्ये सर्वात सुप्रसिद्ध म्हणजे पुरणपोळी. प्रकट दिनासारख्या मोठ्या दिवशी अनेक भक्त स्वामींना पुरणपोळी नैवेद्य करतात. तुपात छान भाजलेली गोड पुरणपोळी स्वामींना अर्पण केली जाते आणि अनेक ठिकाणी पारायणाच्या उद्यापनासाठीही पुरणपोळीचा नैवेद्य विशेष मानला जातो. तसेच बेसनाचे लाडू हा देखील स्वामींना आवडणारा एक प्रसिद्ध नैवेद्य आहे. तुपात छान भाजलेले बेसन, त्यामध्ये साखर आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून तयार केलेले लाडू स्वामींना अर्पण केले तर खूप आभार मानले जातात. आणखी एक गोष्ट अनेकांना माहीत नसते, पण स्वामी समर्थ महाराजांना तिखट पदार्थ देखील आवडतात. म्हणून अनेक भक्त प्रकट दिनाच्या दिवशी गरमागरम कांदा भजी देखील नैवेद्य म्हणून अर्पण करतात. तसेच बासुंदी पुरी किंवा खीर पुरी हा गोड पदार्थ देखील स्वामींना अर्पण केला जातो. काही ठिकाणी कडबोळी सुद्धा स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवली जाते. अशी आहे स्वामींची नित्यसेवा. मित्रांनो, रोजच्या साधे पूजेसाठी मोठे पदार्थ करण्याची गरज नसते. रोजच्या पूजेसाठी दूध भात, दही भात असे साधे पोहे देखील अर्पण केले तरी स्वामींना चालतात. पण प्रकट दिनाच्या दिवशी शक्य असेल तर खीर, कांदा भजी, आमटी भात, पापड, पुरणपोळी असे साधे जेवण आपण स्वामींना दिले तर स्वामींना खूप आनंद होतो. कारण प्रकट दिना दिवशी स्वामींची प्रचिती प्रकट आणि त्यांचे आशीर्वाद आणि त्यांची पावती पुऱ्या जगभर पसरलेली आहे. तर जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि ज्या स्वामी भक्तांना माहीत नसेल कशी पूजा करावी, काय करावी, तर त्या स्वामी भक्तांपर्यंत आपला हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.